त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर संत तुकोबा यांच्या चरणी देखील नतमस्तक होते आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी देवी अर्थात एकवीरा माता यांना देखील नतमस्तक होऊन या गावचं ग्रामदैवत सद्दास्थान नवसाला पावणार आणि हाकेला धावणार या ठिकाणी त्यांना देखील आपण नतमस्तक होऊया. SP बॉईज व्हेरी प्रेझेंट SP बॉईज ट्रॉफी 2023 क्रिकेटचा महासंग्राम. आईबाबांनी दांडाखाणी NCC सफाळ या दोन संघादरम्यान पहिली लढत डे 2 मॅच नंबर 1 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. NCC सफाळे टॉस जिंकल्या प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जितू 11 डोगरी साई स्पोर्ट्स सरावली संघाला विनंती आहे आपण समायोजन कक्षाच्या दृष्टीने रिपोर्टिंग करायचं आहे. कारगिर वो सांप अल्फाजों की मिट्टी से महफिल सजाता हूँ, कुछ को बेकार कुछ को कलाकार नजर आता हूँ, ना अरमान रखता हूँ ना फरमान रखता हूँ, तहजीब से सुनो तो सुनने वालों का दिलो जान से सम्मान करता हूँ. नमस्कार, मैं हूँ प्रशांत और आप देख रहे हैं SP बॉयज वेरी प्रेजेंट SP बॉयज ट्रॉफी 2023 प्रतियोगिता का दूसरा दिन. और आकाश में बिल्कुल सफ़ेद बादल, धूप खिली हुई है और बहुत ही सुहाना मौसम आप देख रहे हैं. हरा भरा मैदान और खूबसूरत नज़ारा वेडी के इस गाँव में. चैतन्य आपका स्वागत, अनिकेत स्वागत है. कॉम बॉक्स में नितेश कदम हमारे साथ जुड़े रहेंगे इस टूर्नामेंट की दास्तान के लिए तैयार. कल शेखर को आपने देखा था और इवेंट एक्सप्रेस की पूरी टीम इस वक्त हमारे साथ जुड़ी हुई है. टूर्नामेंट के आयोजन करता शुभम पादे, कॉम बॉक्स में प्रमोद शेड़के, ऑफिशियल के तौर पर जय पवार और मुन्ना पठाण. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. तो फिलहाल अगर देखें तो एक बहुत ही महत्वपूर्ण मैच, महत्वपूर्ण मुकाबला बीच मैदान पर शुरू होता हुआ. प्रारंभिक बल्लेबाज संदीप और धीरज, गेंदबाजी का बागडोर संभलते में मीत. तालियां एक बार फिर जोरदार बजनी चाहिए. शुरुआत हो रही है. ऑफ्टर के बाहर गेंद थी, अपर कट करना चाहते थे, गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई पर पहली गेंद पर पहली सफलता. बल्लेबाज सैंडी बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, बैक टू द पेवेलियन. गो. बड्डी दादा किंग मेकर आहेत, यात काही शंकाच नाही आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मैदानाबाद NCC सफाळी सारखा एक दिग्गज संघ खेळतोय. आईबाबांनी दंडाखडीला बसलेला पहिला धक्का. फिलहाल बढ़िया गेंदबाजी मीत द्वारा. ऑन साइड पर खेलना चाहते थे, टिप्पा खाने के बाद उछाल मिला और गेंद को ऑन साइड पर खेलने की कोशिश और गेंदर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ. चली गई गेंद विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई अवसर नहीं है. इससे पहले टप्पा खाने के बाद जो उछाल था वो परेशान करता रहा संदीप को और अपना खाता नहीं खोल पाए. शून्य का चश्मा पहन के वो डगआउट की तरफ चले गए हैं. इस बार अच्छा स्ट्रोक है, टाइमिंग बेहतरीन, खिलाड़ी बॉडी पर तैनात है, लेकिन रबर बॉल है, गेंद बॉडी के बाहर जाएगी. 6 रनों के लिए ब्यूटीफुल शॉट, पहला सिक्सर इस पारी का. अच्छा किया. पहली गेंद पर चूक गए थे, दूसरी गेंद पर मिडल ऑफ द बैट लॉन्ग ऑन क्षेत्र में खेल दिया था दर्शन ने. अच्छी गेंद फुल लेन आउट ऑफ द ऑफ स्टंप, वाइड यॉर्कर. सही ठिकाने में गेंदबाज, अच्छा वेरिएशन गेंदबाज मीत द्वारा. विकेट, बिंदी गेंद, सिक्सर और बिंदी गेंद. स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर आई भवानी दांडाखाड़ी. प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करे मीत.
ऑन साइड पर फैली हुई फील्ड, लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट पर खिलाड़ी, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। टॉस गेंद थी, ड्राइव किया अपने पॉलिट्री में, बहुत ही बेहतरीन फील्डिंग, रन बनाने का कोई अवसर नहीं है। टॉस गेंद की कहीं पर भी खेल सकते थे, सीधे बल्ले से गेंद को ड्राइव किया था अलॉन्ग द कारपेट। एक अच्छा स्ट्रेट ड्राइव था, लेकिन अपनी पॉलिट्री में मीत की बहुत ही बढ़िया फील्डिंग। पहला ओवर प्रगति पर, टपकाने के बाद वो चलता हुक किया फाइन लेग पर, बिल्कुल गैप में गेंद बाउंड्री के बाद 4 रन। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार एसपी ट्रॉफी 4। या महाराष्ट्राचा आराध्यभट, ज्यांच्या कल्पक नेतृत्वानं भीम पराक्रमाने या महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली, यांच्या सिंहगर्जनं अवघं हिंदवी स्वराज्य पेटून उठलं, यांच्या घोडदौडीपुढे सह्याद्रीचे कडे नतमस्तक झाले, अशा श्रीमंत योगी शिवछत्रपतीस या ठिकाणी मानाचा मुजरा। एसपी बॉयज बेडी प्रेजेंट, एसपी बॉयज ट्रॉफी 2023 क्रिकेटचा महासंग्राम, और पहले ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 10 रन। उमेश फिलहाल अपने बोरिंग मार पर, छोटी गेंद थी, वक्त लिया, पॉज लिया, और उसके बाद में खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती भी 6 रनों के लिए, ब्यूटीफुल शॉट। जैसे अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बेहतरीन, और थोड़ा वक्त लिया था, पॉज लिया था, पोजीशन में आए, शरीर का अच्छा संतुलन बनाते हुए गेंद को खेल दिया था डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। इस बार और बेहतर और खूबसूरत गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाएगी 6 रनों के लिए, 2 इन अ रो। एक्सीलेंट बैटिंग बाय धीरज। बारिश की पहली बूंद जब गिरी, तब जब दर्शन मैदान के अंदर आए थे, अब जाकर क्या रनों की बरसात बीच मैदान पर आएगी। अब जाकर स्कोर 22 रन। दूसरे ओवर में दी धनाधन बल्लेबाजी धीरज द्वारा, लगातार 2 छक्के। इस गेंद को खेल दिया गैप में, टाइमिंग बेहतरीन, फ्लैट छक्का, लगातार बैक टू बैक ये तीसरा छक्का। बल्लेबाज का इरादा है पक्का, गेंदबाज हक्का बक्का, और ये लगा अब एसपी बॉयज शानदार छक्का। दूसरा ओवर प्रगति पर, और टप्पा खाने के बाद थोड़ी गेंद नीचे रही है, अनसेट पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, गेंदबाज भी कम बैक करना चाहेंगे उमेश। दर्शन 10 पर खेल रहे हैं, धीरज 3 छक्कों की मदद से 18 पर बल्लेबाजी कर रहे हैं, सैंटी ने अपना खाता नहीं खोला, 1 विकेट के नुकसान पर रन संख्या कुल मिलाकर 29। छोटी गेंद हाफ ट्रैकर, उसके ऊपर प्रहार, दिशा से भटके तो पड़ेंगे फटके, गेंद जाएगी सीधा बाउंड्री लाइन के बाद 6 रन। सुपर बैटिंग। बल्लेबाजी धीरज द्वारा,
अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद। बिंदी गेंद के साथ ओवर समाप्त जरूर हुआ, लेकिन इस ओवर में अगर देखें तो बल्लेबाज ने बिल्कुल मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा। तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी। पहले ओवर में आए थे 10 रन, इस ओवर में आए हैं कुल मिलाकर 25 रन। 2 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर यहाँ का स्कोर की बात करें तो 35 अच्छा स्टार्ट हुआ है आई भवानी दांडा खड़ी टीम के लिए। इस वक्त मीत के हाथ में गेंद, टॉस पनिश किया, खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग बेहतरीन, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई गेंद। एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है। मैग्निफिसेंट बैटिंग। लिया था पहला ओवर बहुत अच्छा था। टॉस गेंद खेल दिया ऑन साइड पर, दोबारा गेंद ट्रैवल बाउंड्री की तरफ जाती हुई गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा एसपी ट्रॉफी का शानदार फोर। क्रिकेट मैदान के अंदर बल्लेबाजों द्वारा और खराब गेंद के ऊपर प्रहार कर रहे हैं। अच्छी गेंद थी, लो फुल टॉस ऑन सेट पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का अवसर। और स्कोर की बात कर तो घोड़े की चाल चल रहा है, बहुत बढ़िया बल्लेबाजी हो रही है और पहला सिंगल रन। अभी तक अगर देखे छक्के चौके और कोई सिंगल कोई डबल नहीं था। कुल मिलाकर अगर देखे तो स्कोर 46। और क्या पोजीशन बना रहे हैं, खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, सिक्सर। मैग्निफिसेंट बैटिंग। Magnificent batting by the both batsmen. Oh, don't be violent, be silent and show your talent. क्या बल्लेबाजी हो रही है धीरज द्वारा, छक्के पे छक्के और गेंदबाज के छक्के छुड़ा रहे हैं। मैग्निफिसेंट बैटिंग। खिलाड़ी का स्वागत है, आप देख रहे हैं एसपी बॉयज पेडी प्रेजेंट एसपी बॉयज ट्रॉफी 2023। और पहली इनिंग खास करके धीरज की बहुत ही बेहतरीन है, लगातार 3 छक्के जड़ने के बाद उसके बाद भी और 3 छक्के जड़ दिए हैं बल्लेबाज धीरज ने। और गेंदबाजी में परिवर्तन, शुभम को मौका मिला है। ऑफ स्टंप के बाहर गेंद, टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के और बाहर जाते हुए गेंद, वाइड बॉल का इशारा। स्कोर 59 रन, 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते आई भवानी दांडा काड़ी। और प्रशंसा करनी चाहिए दोनों बल्लेबाजों की, खास करके धीरज जो बहुत आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। और दर्शक आने के बाद स्कोर बोर्ड बिल्कुल घोड़े की चाल चलना शुरू हो गया। फुल टॉस गेंद है, गेंद को खेलना चाहते थे स्क्वायर की तरफ, चलिए आइए थर्ड मैन बाउंड्री लाइन की तरफ, 1 रन जरूर मिलेगा और इसे सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। अभी जो 60 रन बने 2 सिंगल है, बाकी अगर देखें तो सिक्सर और चौकों की बरसात हुई है बीच मैदान पर। आकाश में बिल्कुल सफेद बादल है और बीच मैदान पर बारिश की कोई संभावना नहीं है, लेकिन रनों की बरसात बिल्कुल हुई है।
बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है दोनों बल्लेबाजों ने। एनसीसी सपाली के लिए अभी भी विकेट चाहिए। फुल टॉस एफर्टलेस, इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा। वाह वाह वाह, क्या बात है धीरज, एक्सीलेंट बैटिंग। अब लॉन्ग ऑफ क्षेत्र में खिलाड़ी तैनात है और देखिए आंख दोनों तरफ लगी हुई है। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों ने की है, खूबसूरती के साथ बल्लेबाजी करते हुए रन बटोरे हैं। अब स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर 67, 67 रन, एक विकेट के नुकसान पर आई भवानी दांडा खाड़ी। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर शुभम, सामना करेंगे बल्लेबाज दर्शन। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। टॉस गेंद थी, गति परिवर्तन करना चाहते थे, अपील कर रहे हैं लेकिन नो बॉल, नो बॉल का इशारा। कमर के ऊपर अगर गेंद है तो बिल्कुल नो बॉल का इशारा होगा, वो नो बॉल का इशारा हुआ अंपायर की तरफ से। अब मौका है बल्लेबाजों के लिए। एसपी बॉयज ट्रॉफी 2023 प्रतियोगिता का आज का दूसरा दिन। अगर कोई आशंका है तो अंपायर यहाँ एक बार फिर थर्ड अंपायर की तरफ आ सकते हैं। खिलाड़ी के लिए कोई रिव्यू नहीं है। आई भवानी दांडा खड़ी का सफर बहुत ही बढ़िया चल रहा है। स्कोर फिलहाल अगर देखें तो टोटल बन गया है 70 रन। परेड का इशारा करते हुए जय पवार, जीपी पैनल मुन्ना पठान, जय पवार और नीतीश कदम। थोड़ा अजीब गरीब स्ट्रोक था, पहले से मन बना के फाइनल पे या स्क्वायरली की तरफ खेलना चाहते थे लेकिन ये टेलीग्राम मिल गया था शुभम को, गेंद को थोड़ा ऑफ टर्म के बाहर रखा। और फिलहाल इंपॉर्टेंट मैच है जिसमें स्कोर 71। जीतू 11 डोंगरी साई स्पोर्ट्स सरावरी टीम के कप्तान के लिए मैं दरख्वास्त करना चाहूंगा, इनिंग ब्रेक में टॉस होने वाला है तो आप दोनों तैयार रहे इस घमासान के लिए। ओवर इस वक्त चौथा प्रगति पर। चौथे ओवर का खेल बीच मैदान पर प्रगति पर है। शुभम गेंदबाजी करें, सामना करेंगे धीरज। पुल टॉस गेंद रीच किया बहुत बढ़िया तरीके से, लेकिन खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं, उनके पास कोई मौका नहीं है। खिलाड़ी बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने, दर्शी ने स्ट्रोक का सिक्सर। बीच मैदान पर आज बहुत ही धुआंधार बल्लेबाजी रही है धीरज के। 12 गेंदों का सामना किया, 49 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अर्धशतक बनाने का एक बहुत बड़ा अवसर, कीर्तिमान बनाने का एक बहुत बड़ा अवसर आज धीरज के पास। 12 गेंदों में 49 रनों की शानदार पारी खेली है। स्कोर 77, एक विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ। क्या बेहतरीन बल्लेबाजी, खूबसूरत अंदाज में बल्लेबाजी की है दोनों बल्लेबाजों ने। और अब जाकर गेंदबाजी में परिवर्तन, हर गेंदबाज के ऊपर हमला हुआ। पहले ओवर में 10 रन, दूसरे ओवर में 25, तीसरे ओवर में 23, चौथे ओवर में 19। मीत का पहला ओवर बहुत अच्छा था, सफल गेंदबाज है। और निर्णायक ओवर, बॉलर का नाम बताइए। आकाश गेंदबाजी कर रहे हैं, ऑफ स्टंप के बाहर गेंद, दबाव तो बिल्कुल गेंदबाज के ऊपर साफ दिखाई दे रहा है महसूस करते हुए। और इसी के साथ स्कोर 78, 78 प्लस ऑफ 1 विकेट। आई भवानी दांडा खाड़ी। एनसीसी सपाली ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। धूप खिली हुई है और इसीलिए बिल्कुल आसान हो रहा है बल्लेबाजी करना। थोड़ा सा गेंद को घूम कर खेलना चाहते थे, बॉडी को रोल करके ऑन साइड पर, लेकिन टप्पा खाने के बाद थोड़ी रुक कर गेंद आई, थोड़ी हरकत करती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए रन बनाने का कोई अवसर नहीं है। 49 पर बल्लेबाजी कर रहे धीरज, 12 गेंदों का सामना किया। और एक तरफ दर्शन ने स्टार्ट अच्छा किया था, एक बिंदी गेंद के साथ आगाज किया, लेकिन उसके बाद में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है। स्टार्ट धीमा था,
ऑफ टाइम के बाहर खेलने का प्रयास नहीं है, गेंद चलेगी थर्ड मैन पर और अंपायर की तरफ से क्या इशारा, नो बॉल का इशारा। 49 पर बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज धीरज। उनके बल्ले से अगर देखें तो कुल मिलाकर इस प्रतियोगिता में, इस पारी में 49 पर बल्लेबाजी क्या कर रहे हैं फिलहाल इस वक्त बल्लेबाज धीरज। और इसी बीच कुणाल दाते भी पहुंच चुके हैं, इनके बारे में बिल्कुल मैं चर्चा करूंगा। जीवदानी स्फोट ते संजय पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले आणि या 50 धाबा देखील पूर्ण होत आहेत। रनआउटच्या रूपाने परत बाद होईल का नाही, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर। रन बनाने के मौके होते हजार, लेकिन अर्धशतक नहीं आता बार बार। इस मुकाबले में शानदार बल्लेबाजी की है, दमदार बल्लेबाजी की है बल्लेबाज धीरज ने और अर्धशतक बना, इसलिए वो जोरदार तालियां बजती भी। 13 गेंदों में 50 रनों की एक जबरदस्त पारी, 51 रन बनाए हैं। सुपर बैटिंग, एक्सीलेंट बैटिंग बाय धीरज। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं। लेफ्ट आर्म राउंड विकेट, इस गेंद को ऑन साइड पर खेल दिया, बहुत खूबसूरत अंदाज में स्क्वायर पर खिलाड़ी तैनात, तो उनके सर के ऊपर से गेंद बॉल की तरफ जाते हुए 4 रन, चौका मिलेगा। बयासी 86 88 रन हाई स्कोर है प्रतियोगिता का। कल के दिन 88 का हाई स्कोर था। टॉस के ऑन पर खेलते हुए लॉन्ग ऑन पर खिलाड़ी बॉन्ड पर तैनात है। शुभम ने गेंद को उठाया, तब तक दोनों बल्लेबाज क्या 2 रन मुकम्मल करेंगे, 2 रन जरूर मुकम्मल करेंगे विकेट की बीच अच्छी दौड़ लगाते हुए। इसी के साथ 88 रन स्कोर बोर्ड पर लगाए हैं बल्लेबाजों ने। आई भवानी दांडाखाड़ी धुआंधार बल्लेबाजी रही है, विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी की बल्लेबाज धीरज और दर्शन ने। और बल्लेबाज धीरज की बात करें तो एक अच्छी पारी 57 पर बल्लेबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद पटकी में गेंद है, इस गेंद को हुक किया, बिल्कुल फाइन एक पर, खिलाड़ियों के पास कोई मौका नहीं, 4 रन। रनों की बरसात बीच मैदान पर बल्लेबाजों द्वारा। बल्लेबाजी करते हुए आई भवानी दांडाखाड़ी, क्या बल्लेबाजी की है। ऑनसाइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई है। अंपायर की तरफ से देखते क्या इशारा होता है, अगर 22 का इशारा हो रहा है तो ये ओव्हर बिल्कुल समाप्त हुआ, लेकिन बेहतरीन बल्लेबाजी रही है। एकदा विनंती करेन प्रेक्षकांना, धीरजची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल, अर्धशतक झळकावले तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा। अप्रतिम बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग, तंत्रशुद्ध बॅटिंग त्याने केले आणि एकूण 57 धावांची 61 धावांची खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। आणि याच दरम्यान या मोसमामध्ये ज्यांनी IPL गाजवले ते आमचे परममित्र कुणाल दाते देखील दाखल झालेले आहेत। मराठीचा आवाज अक्षरशः घोंगावत राहिला आणि निश्चितच अत्यंत चांगली कामगिरी त्यांनी केली आहे। कुणालजी आपले स्वागत आहे, वेलकम या ठिकाणी या मंचावरती। आणि यानंतर निश्चितच एका बाजूला 25 धावांची खेळी आपण पाहिलेली आहे दर्शनकडून, तर धीरजची बॅट देखील तळपले, परंतु या मंचावरती पहिली आग लावण्याचं काम कोणी केलं होतं, दर्शनने केलं होतं। सुरुवात त्यांनी केली आणि त्यानंतर झंझावत आपण पाहिलाय धीरजचा। जिद्दू 11 डोंगरी साई स्पोर्ट्स सरावली या सामन्यादरम्यान टॉस केला जाईल आणि मी कुणाल दाते यांना विनंती करेन, कुणाल सर या स्पर्धेचा जो उद्घाटन सोहळा आहे आपण पाहिलं तर कॅप्टन जे पहिल्या मॅचचे कॅप्टन होते कर्णधार होते आणि त्या कर्णधारांनी या ठिकाणी सिपल म्हणून या स्पर्धेचं उद्घाटन केलं। काल आपण बघितलं चंद्रकांत शेट्टी या ठिकाणी आले होते, तर त्यांना टॉस उडवण्याची संधी दिली होती। शुभम पत्नींची खासियत आहे, प्रत्येक कलाकाराला या ठिकाणी संधी देतात। आज IPLच्या मॅचेस गाजवून तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, या स्पर्धेकरता उपस्थित आहात, आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस आणि सामना असेल जिद्दू 11 डोंगरी आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट्स सरावली। मी या ठिकाणी विनंती करणार आहे दोन्ही संघाच्या कॅप्टनना, जिद्दू 11 डोंगरी आणि साई स्पोर्ट सरावली संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे।
कुणाल दाते. नवी मुंबईचा आवाज संपूर्ण जगाने ऐकला. जुबो सिनेमाच्या माध्यमातून निश्चितच लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहिलं होतं. IPL च्या धर्तीवरती मराठीमधून समालोचन ज्यांनी तुम्हाला ऐकवलं. आणि आज निश्चितच शुभमजी पाध्ये यांच्या प्रेमाखातर आणि मागच्या वर्षी जो एक सामना झाला होता, अर्थात तो अपसेट करणारा सामना, तो त्यांना खूप भावला होता. चित्तू 11 डोगरी संघाचे कॅप्टन तर टॉससाठी यायचे. सामन्याला मैदानामधला जो सामना कुठे थांबणार नाही याची काळजी घ्या. टॉस लगेच आपण करणार आहोत आणि टॉस कुणाल दाते यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेचं उद्घाटन देखील अगदी वेगळ्या पद्धतीनं झालेलं आहे. आणि आता दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय शुभमजी पाध्ये, त्याचबरोबर महेंद्र आणि मीत. नाण्याच्या दोन बाजू SP बॉईज आणि 2023 चे वर्ष, अर्थात SP बॉईजची मागणी झाली आणि 2023 याचा अर्थ सरावली संघाने टॉस जिंकलेला आहे. महेंद्र, काय निर्णय घेणार आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय येतात. तुम्ही टॉस जिंकला तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घ्यायची होती. आता तुम्हाला बॅटिंग करायची. किती धावा इथे एक फायटिंग टोटल ठरेल? 70 to 80. आता आपण बघितलं तर धावांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे. तुमच्या डोक्यामध्ये काय चाललं? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40-45. 40-45. तुमचे कोणते बॅटर आहेत ते 70 पर्यंत तुम्हाला घेऊन जातील? जितू दादा आहे, परेश, दोघं तिघं आहेत अजून. तुम्हाला या ठिकाणी कोणावरती जास्त अपेक्षा? त्याला प्रत्येकाकडनं अपेक्षा असते, परंतु या मोसमामध्ये चांगला भरत असलेला का गोलंदाज? मॉर्केल, प्रणय आहे आणि करण चांगली बॅटिंग करतात. SP ट्रॉफीबद्दल काय सांगाल? तिसरं पर्व आहे, खूपच सुंदर आयोजन असते. तुम्ही काय सांगाल? चांगलं आयोजन केलंय. तुम्हाला शुभेच्छा असतील. अर्थात सरोली संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 40 आणि 70 मधली लढाई आहे. तर IPLचा सीझन ज्यांनी गाजवला, ज्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला आणि लोकांनी तो उचलून धरला, असा आपल्या टेनिस विश्वातला आणि आता एक इंटरनॅशनल आवाज असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. IPLच्या धर्तीवरती खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा एक वेगळा नावलौकिक आणि फॅन फॉलो देखील आहे. कुणाल दाते, या मंचावरती येण्याकरता तुम्ही निश्चित उत्सुक असता. गेल्या वर्षी देखील आला होता, या वर्षी देखील आला. कसं वाटतं एकूण इथे आल्यानंतर? गेल्या वर्षी आणि यावर्षी नाही तर दरवर्षी येण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल. कारण एक ऋणानुबंध असतात. ज्या पद्धतीने शुभम पाध्ये आणि माझी आता जी मैत्री झाली आहे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल किंवा या स्पर्धेच्या माध्यमातून असेल, त्यामुळे शुभम पाध्येची स्पर्धा म्हटल्यानंतर ज्यावेळेला त्यांचा फॉर्म आला, त्यानंतर मी मात्र सध्या त्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो की मी 15 आणि 16 तारखेला या स्पर्धेमध्ये येऊ शकलेलो नाही आहे. कारण बांद्रा कोलगेट येथे एक मोठी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेला प्रथमच मी हो बोललो आणि त्याच्यामुळे मला या डेटला ॲडजस्ट करावं लागलं. आणि या ग्राउंडवर आल्यानंतर हे मनमोहक दृश्य पाहिल्यानंतर, हे ग्राउंड पाहिल्यानंतर, पावसाळी क्रिकेटच्या रबर बॉलची स्पर्धा पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतं. आणि पुन्हा एकदा या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. आज दिवसभर भरपूर मजा करा, चांगल्या क्रिकेट खेळा. धन्यवाद. थँक्यू कुणाल, मनापासून धन्यवाद. तर सरोली संघाने टॉस जिंकलेल्या प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मैदानामध्ये क्रिकेटचा महासंग्राम सुरू या. ऐकूया व्हॉइस ऑफ पालघर, मिस्टर प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर. यांचा आवाज आपण कालपासून ऐकतात आणि गेल्या 2 सीझनमध्ये आपण ऐकतायत. अतिशय सुंदर ही देखणी स्पर्धा. नुकतं ज्यांचं आगमन झालं, IPL समालोचक, मराठी समालोचक म्हणून ज्यांची ओळख कुणाल दाते सर त्या ठिकाणी उपस्थित झालेत. यंदाच्या हंगामामध्ये पहिली भेट मान्सून ब्लास्ट कोणगावच्या मैदानात झाली. भिवंडी तालुक्यामधली एक सुंदर स्पर्धा पार पाडली गेली आणि त्या ठिकाणी 4 दिवस सातत्याने होते. विनायक पाटील टेनिस बॉल क्रिकेटचा जर आपण विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये रन मशीन म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं जातं, यावेळेला सरळ चिडून निघून जाईल. अप्रतिम व्हाईट बॉल आणि +4 मेल. या ठिकाणी नशिबाचा SP बॉईज ट्रॉफी चौकार. रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बनते टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं. थँक्यू व्हेरी मच कुंदन घरत. आज बाबांचा वार, साईबाबांचा वार म्हणजेच गुरुवार.
मी विनंती करेन जीवदानी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर संजयजी पाटील यांना की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी, ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर महेंद्रजी भोईर यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. ऑन साईटला विनायक पाटील बाबूचा हा फटका मिस टायमिंग, बॅटचा टो लागला होता एकदा वेगाने, दुसऱ्या धावेसाठी पलटले होते परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतंय. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 धावा, 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 94 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी आपण पाहू शकतायत बॉल फेकून झालेत. ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती 12 या धावसंख्येवर. स्टार्ट तर अगदी चांगली झाले कारण ही A1 जोडी आहे. उमेश एका साईडला तर विनायक पाटील बाबू. टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामात या खेळाडूने यंदाच्या वर्षात 5 ते 6 अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला. तोच खेळाडू मात्र आपण पाहत आहेत विनायक पाटील बाबू. तर उमेश एका साईडला एक मॅन ऑफ द मॅच ससूनवरच्या मैदानात जरूर डेफिनेटली मात्र मिळाली कारण खूप चांगली फलंदाजी यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं. अर्धशतकावर पाणी फिरलं होतं ते मात्र आपण पाहू शकला. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत विनायक पाटील बाबूच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल परंतु दांडाखाडी संघाला विसरून चालणार नाही. ज्या पद्धतीने मात्र धीरजने खेळी केली अफलातून आणि अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साईडला स्टँड अँड डिलिव्हर शॉट, ही ताकद आहे, ही नजाकत आहे विनायक पाटील बाबूची. सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. फटका अप्रतिम यावेळेला पाहायला मिळतो विनायक पाटील बाबूच्या बॅटमधून. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक आणि टॅलेंट कसं असावं आणि संयमी पारी कशी खेळावी हे विनायक पाटील बाबूने कित्येक मैदानात दाखवून दिलं गेलं आणि तोच खेळाडू मात्र यावेळेला पुन्हा एकदा सातत्याचं दुसरं नाव घेऊन येत असताना. ऑफ साईडला अप्रतिम कव्हरला खेळला जातोय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. ॲक्युरेट फेकी होते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या कणखर आणि मजबूत स्थितीमध्ये 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. पावसाने मात्र कालपासून विश्रांती जरूर घेतली. काल रिमझिम पावसाला सुरुवात झाली परंतु ही पावसाशिवाय मात्र स्पर्धा अधुरी आहे. पावसाची जेव्हा हजेरी लागेल त्यावेळेला एक वेगळंच वातावरण निर्माण होतं आणि आल्हाददायक असं वातावरण आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. निसर्गरम्य कुशीत वसलेलं हे मैदान खऱ्या अर्थानं वेडीच्या ग्रामस्थांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण हे मैदान प्रत्येकाला मनमोहक करणारं पाहायला मिळतं. हिरवळ आणि हिरवगार मैदानात मात्र खेळण्याची एक वेगळीच मजा मात्र प्रत्येक खेळाडूला असते आणि आमच्या प्रेक्षकांना पाहण्यासाठी एक वेगळंच वातावरण यावेळेला तयार होताना पाहायला मिळतं. इव्हेंट एक्सप्रेसच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करत असताना यूट्यूबवर जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष हृदयाच्या अंतकणापासून शुभमजी पाध्ये यांच्या वतीने आम्ही लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. उलटॉस बॉल होता यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत आणि पाहता पाहता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. बॅकअप चांगला मिळतोय मात्र विनायक पाटील थोडेसे यावेळेला आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु मुन्ना पठाण सर आणि JP सर एकमेकांशी डिस्कस करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण क्वालिटी दर्जाचे पंच म्हणजे शुभमजी पाध्ये यांची स्पर्धा म्हटली तर हाय टॉप क्लास म्हणून एक स्टँडर्ड लेवलची स्पर्धा म्हणून ही पावसाही आपल्याला पाहायला मिळते. पंच दर्शवत आहेत की बॉलर जर्का आहे का, तर थर्ड अंपायर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. नितेश कदम आज अष्टपैलू कामगिरी करतायत. लेखाजोगा सुद्धा आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. SP बॉयज ट्रॉफी 2023 आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतायत पाहतायत. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले त्यांचं मनपूर्वक करूया सहर्ष स्वागत. यानंतर होणारा सामना जितू 11 डोंगरी आणि साई स्पोर्ट्स सरावली. तर नो बॉल, गोलंदाज जर्का आहे कारण या स्पर्धेमध्ये कोणताही जर्क गोलंदाज चक्क गोलंदाज चालणार नाही आहे आणि इथे मात्र धावा किती मिळतील 3+2 5 धावा. 3+2 5 धावा आणि या स्पर्धेत पूर्णपणे बंदी आणली गेले. त्या गोलंदाजाचं नाव आहे ब्लॅकलिस्टला टाकलं जाईल अर्थातच मिस्टर चिराग. हा ठरतोय
यावेळेला जर्क गोलंदाजच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. काही गोलंदाज मात्र गैरसमज करतात की जर्क गोलंदाज, चक्क गोलंदाज, फेकी गोलंदाज मला मात्र आढळून या ठिकाणी दर्शवून दाखवलं गेलंय, परंतु पुढील कारकीर्द माझी धोक्यात आहे, हे चुकीचं आहे. तुम्हाला सुधारणा करण्याची भरपूर वेळ आहे. तुम्ही सुधारणा करू शकता, तुमचं करिअर घडवू शकता. फॉर एक्झाम्पल माइंडमध्ये फिट करा मुथय्या मुरलीधरन, ज्या गोलंदाजाला 6 ते 7 वेळा मात्र बंदी आणली, परंतु त्याने आपल्या जीवनामध्ये कधीच हार मानली नाही. त्याने जगाला पूर्णपणे दाखवून दिलं. मला जर्क गोलंदाज मात्र पंचांनी डॅरेल हेअर पंच ऑस्ट्रेलियन यांनी मात्र जर्क गोलंदाजीवर आक्षेप केला, परंतु तरीसुद्धा मात्र माझी जिद्द चिकाटी या पूर्ण जगाला दाखवली आणि टॉप क्लास 1चा बॉलर म्हणून ओळखला गेला, ज्याने 1347 विकेट्स घेतल्या आणि आपल्या करिअरमध्ये 44,000 एकंदरीत चेंडू फेकण्याचा मान मिळवला. अशा प्रकारचा मुथय्या मुरलीधरन, हेच मात्र आपण माइंडमध्ये फिट ठेवा. चिराग, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 25 धावा, 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 94 धावा, 94 धावांचा पाठलाग करताना कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी केली जाईल, कारण ससून अवघरचं मैदान, विनायक पाटीलचं अर्धशतक, काय अफलातून फलंदाजी केली होती. नंदकुमार पाटील वाघबीळच्या संघाला मात्र ज्याने पराभूतच्या छायेत नेलं, ज्याचं अर्धशतक झळकावलं परंतु पाणी फिरलं गेलं होतं, तोच विनायक पाटील बाबू. फुलटॉस बॉल, या वेळेला मात्र सहजगत्या चेंडूला आउट ऑफ द पार्क पाठवून दिलंय 6 धावांकरता. गुड टायमिंग, ग्रेट शॉट. थँक्यू डीजे. जेव्हा अर्धशतक झळकावलं होतं त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर 6 चेंडूवर 6 चौकार मारण्याची किमया साध्य केली होती. षटकार मारणं फार सोपं आहे, परंतु चौकार मारणं, ग्राउंड स्ट्रोक, गॅप शोधणं, त्या गॅपमधून मात्र चेंडूला सीमारेषा पलीकडे धाडणं ही मोठी कला आहे आणि ती मात्र विनायक पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळते. इथे गोलंदाजाला कमबॅक करण्याची संधी अजून आहे. 31 धावा झालेत, 31. ऑन साईडला बॉडमॅनचा उपयोग करत असताना अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. काय फटका खेळला होता हा. फटका मात्र 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अशा प्रकारचा एक अप्रतिम प्रेक्षणीय फटका, षटकार. धडाकेबाज फलंदाजी, झंझावती आणि झुंजार खेळी. एक ब्रँडेड स्पर्धेमध्ये ब्रँडेड फलंदाजी होत असताना, कारण ब्रँडेड स्पर्धा म्हटली तर शुभमजी पाध्ये यांची सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान परंतु उच्च विचार आणि गोड स्वभावाचा धणी, अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके SP या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. पंचांकडे अपील. मात्र विनायक पाटील बाबूला मी फार वेळा पाहिलंय. डिसिप्लिन क्रिकेट ज्याने हाताळलं गेलंय, इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू आणि फळीचा कोणताही समन्वय झाला नाही आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ग्रेट डिलिव्हरी, खूप चांगला कमबॅक केला होता आणि खऱ्या अर्थानं आई भावानी दांडाखाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग, तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही, कारण पंचांना ज्या वेळेला मात्र शंका उद्भवली तर पंचांना तो अधिकार मात्र त्या ठिकाणी ऑनफिल्ड दिलेला आहे. पंच मात्र रेफर करतील, परंतु या ठिकाणी कॉट बॅनच्या स्वरूपात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाही आहे. LBW सुद्धा मिळणार नाही आहे. फक्त पंचांचा मात्र अधिकार त्यांना राखून ठेवला गेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला नितेश कदम आम्हाला दर्शवत आहे 37 धावा, 94 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकतायत एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणतात ना, क्रिकेटच्या पटलावर स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला पळावंच लागेल. ते क्रिकेटचं मैदान असो किंवा आयुष्याचं मैदान असो, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली गेले. 3 बॉलचा खेळ झालाय. आता मात्र येणारे बॉल आपल्याला पाहायला मिळतील. या षटकातील 3 आहेत.
सरळ बॅटने खेळला गेलाय, अप्रतिम फटका गॅप मधून मात्र यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. यूज अ सिक्स. षटकार. फोर्टी थ्री रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 43 धावांवर मात्र आतापर्यंत मजल मारले गेले. वन मॅन आर्मी अशी खेळी करत असताना फुलटॉस बॉलला बॅट मात्र यावेळेला व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं आणि इथे मात्र फलंदाज फसेल. बॅक टू द डगआउट. विनायक पाटील बाबू गॉन. एक बिग विकेट, प्राइजलेस विकेट. पहा, ही मात्र स्पोर्ट्समॅन स्पिरिट असणं खूप गरजेची गोष्ट. ॲप्रिसिएट केलं जातं या फलंदाजीला. विनायक पाटील बाबू एक मातबर खेळाडू आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थानं कित्येक वेळा मी पाहिले पंचांचे इशारे, पंचांचा सिग्नल येण्याच्या अगोदरच मात्र तो खेळपट्टीच्या बाहेर निघताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. म्हणजे डिसिप्लिन क्रिकेट हे त्याच्या अंगीकृत आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. एक पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पहिला धक्का आपण पाहू शकाल. प्राइजलेस विकेट मिळते ती 43 या धावसंख्येवर. 43 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 43 धावा विजयासाठी लक्षात घ्या. कॅल्क्युलेशन केलं तर 51 धावांची अजून सुद्धा गरज असेल. उमेश, येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ जर आपण पाहिलं तर 19 बॉलमध्ये 51 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. केडीला देऊया आपण संधी. एक जबरदस्त केडी अर्थातच नाम तर पहिला बॉल एकंदरीत पाहायला मिळाला. पहिला बॉल नोचा इशारा आपण पाहू शकलात. जर्क गोलंदाज म्हणून ओळखला गेला. तदनंतर लगातार 2 षटकार आले. तदनंतर आपण पाहू शकला डॉट बॉल आला. त्यानंतर षटकार आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर विकेट मिळाली ती प्रतीक या गोलंदाजाला. शुभम पाटील हायली या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले, त्याने लेदर क्रिकेटचा अनुभवसुद्धा या खेळाडूकडे आहे. ज्या वेळेला मात्र आपण पाहिलं तर शार्दूल ठाकूर ज्या वेळेला नेट प्रॅक्टिस करत होते त्यावेळेला शुभम पाटील हॅली हे सुद्धा मात्र त्या नेट प्रॅक्टिसमध्ये प्रॅक्टिस करताना सातत्याने धडे गिरवताना पाहायला मिळाले. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम यावेळेला जरूर केलं गेलं. एकदा वर्जित केली जाते. प्रेशर थोडंसं कसं रिलीज करायचं हे शुभम पाटील जाणतायत. रिलॅक्स एकंदरीत खेळत असताना आपण सातत्याने या खेळाडूला पाहिलंय. 2 षटकाचा खेळ झालाय. 2 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते NCC सफाळे या संघाची 44 या धावसंख्येवर. म्हणजेच इथून 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 50 धावांची गरज असेल. म्हणजे इथून प्रवास हा जर आपण पाहिला तर थोडासा कठीण आहे. शक्य आहे भरपूर. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही आहे. SP बॉईज ट्रॉफी आपण पाहत आहेत. असं वाटलं होतं प्रत्येक प्रेक्षकाला की ही स्पर्धा मात्र कदाचित रद्द होईल, कॅन्सल होईल. परंतु मात्र शुभमजी पाध्ये, रोहिदास पाटील, भूपेश पाटील, रॉकी दादा संपूर्ण टीमने अतिशय एक सुंदर मात्र मीटिंग घेतली, ज्यामध्ये खूप विचार विनिमय केला आणि अप्रतिम संघाने मात्र यावेळेला एंट्री करत मात्र ही स्पर्धा एक अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. ज्या स्पर्धेचं टायटल 12 जुलै ते 16 जुलै असं रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा वर्ल्ड कप विटी लाईनच्या माध्यमातून ओळखला जातो. जसं रॉकी ग्रुप चषक आपण पाहत आहेत विटी लाईनचं वर्ल्ड कप टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळखला जातो, तसंच मात्र शुभमजी पाध्ये यांचं नाव आता मात्र नाम सुना ही होगा हेच फक्त वाक्य म्हणावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44. येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 50 धावांची गरज. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतात खेळण्याचा प्रयत्न, लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. मनगडाचा वापर तुम्हाला अशा पद्धतीने करावा लागतो आणि ते मनगडामध्ये जान आहे शुभम पाटील हॅलीच्या. उमेश, एका साईडला या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे फार मोठी गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद आहे, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. उमेशला खऱ्या अर्थानं मैदानात स्ट्रॉंग असावं लागेल, कारण जेव्हा जेव्हा संघ संकटात सापडतो तेव्हा तुम्ही मात्र संकटातून त्या संघाला बाहेर काढता तेव्हा एक इतिहास रचला जातो. फुलटॉस बॉल. मी म्हटलं होतं या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे मात्र जबरदस्त ताकद आहे, नजाकत आहे आणि टायमिंग, टेम्परामेंट, टॅलेंट पाहायला मिळतं. षटकार. वॉट अ शॉट.
दुसऱ्या बॉलवर मात्र यावेळेला आपण पाहतायत आतापर्यंत त्याच्या इनिंगचा विचार केला तर दुसऱ्या बॉलमध्ये षटकार येत असताना 7 धावांची खेळी करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 51 धावा. NCC सफाळे रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा, परंतु पावसाने मात्र विश्रांती घेतली. पावसाला रिमझिम पावसाला तरी सुरुवात झाली तरी सुद्धा एक वेगळंच आल्हाददायक असं वातावरण निर्माण होईल. बॅटची एज म्हणून मी म्हटलं होतं की कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगली गुणवत्ता सिद्ध करावीच लागेल. संघाची धावसंख्या मात्र यावेळेला स्थिरावली गेली. मेते मात्र या ठिकाणी दुसरी विकेट संघाला. संघाची धावसंख्या 51 वर 2 गडी बाद. होय का? ते 51 वर आता मात्र इथून जर आपण पाहिला तर जवळजवळ अजून सुद्धा 43 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज अपकमिंग यंग टॅलेंट नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मित पाटील. काय या खेळाडूने प्रगती केली. शिवनेरी चषकापासून त्या खेळाडूचा प्रवास, त्याने पदार्पण केला NCC सफाळेमध्ये. पहिलाच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र प्रदान केला गेला आणि अप्रतिम टॅलेंट या खेळाडूचं मात्र निदर्शनास आलं. आणि खऱ्या अर्थानं NCC सफाळे संघामध्ये आता एक ट्रम्पकार्ड गोलंदाज आणि भरवशाचा फलंदाज म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तोच मित पाटील आपण पाहू शकाल. यंदाच्या अंगामध्ये आगरी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा सरपाड्याच्या मैदानात अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना या गोलंदाजाने पर्पल कॅपचा हकदार सुद्धा ठरला गेला होता. गेल्या सीझनपासून मात्र मित पाटीलचे जबरदस्त कामगिरी आतापर्यंत राहिले. परंतु आज खरी गरज असणार आहे NCC सफाळे संघाला. या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल का हा फलंदाज? मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. शरीराचा वेध घेत मात्र या ठिकाणी आपण पाहताय डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. मी यावेळेला समीरचं कौतुक करेन. समीरने खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र समीरने न डगमगता न डळमळीत होता चांगली गोलंदाजी केली गेले. मी लेंथ अँड लाईनचा राजा आहे हे मात्र यावेळेला दर्शवलं गेलंय. जरी षटकार आला तरी काय झालं, माझ्याकडे ती गुणवत्ता आहे. यावेळेला मित पाटीलचा जबरदस्त बॅकलेपचा उपयोग करत असताना सरळ चेंडूला मात्र यावेळेला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट टायमिंग. षटकार. यावेळेला पाहायला मिळाला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 57 धावा. ऑन साईडला पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल पाहायला मिळतोय. स्पेक्टॅक्युलर शॉट. इनक्रेडिबल बॅटिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या NCC सफाळे या संघाची 63 या धावसंख्येवर, म्हणजेच इथून 12 बॉलचा प्रवास असेल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 31 धावेची गरज असेल. 31 धावा 94 धावांचा पाठलाग करताना अतिशय सुंदर फलंदाजी जिम्मेदारीने खेळलेत मित पाटील. पहिला बॉल डॉट आल्यानंतर मात्र स्वतःमध्ये असलेलं कौशल्य यावेळेला दाखवत असताना, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित. 12 बॉल 31 धावेची गरज असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा SP बॉयज ट्रॉफी 2023.
जी मात्रे अर्थातच बंटी दादा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आणि प्रत्येक खेळाडूला त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांचाच संघ NCC सफाळे हा सातत्याने खूप चांगली कामगिरी आणि दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतो. परंतु आई भवानी दांडाखाडी संघाला विसरून चालणार नाही. एक या विभागातील पंचक्रोशीमधील एक अतिशय नामवंत संघ म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल 31 धावेची गरज आहे. 15.50च्या सरासरीने आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. यावेळेला शुभम पाटील आलीच्या बॅटमधून मात्र मिस टायमिंग स्ट्रोक सुद्धा मात्र या ठिकाणी वन बाउन्सने चेंडू क्लिअर होतोय चौकाराकरिता. कारण पाठीमागचं डिस्टन्स जर आपण पाहिलं तर फार कमी आहे आणि इथे मात्र चेंडू जलद गतीने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत आहेत. येईल या ठिकाणी चौकार. वर जाऊन पोहोचते 67च्या घरामध्ये 67 या धावसंख्येवर. आता मात्र इथून जर आपण पाहिलं तर 27 धावांचं लक्ष आहे. येणारे बॉल आहेत 11. गुड डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसी घेणारा चेंडू, कारण हे फुलटॉस चेंडू आहेत आणि फुलटॉस बॉल म्हटलं की मात्र या फुलटॉस बॉलची निर्मिती झाल्यानंतर एक डेंजरस बॉल म्हणून ओळखले जातात. सकाळी मुन्ना पाटण सरांची ती चर्चा सुरू होती की मात्र सिक्सर सुप्रीमो वेगळे चेंडू आहेत, टेनिस बॉल वेगळे आहेत, रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहत आहेत, परंतु हे डेंजरस बॉल पाहायला मिळतात. टेनिस बॉलमध्ये सुद्धा फुलटॉस बॉल हा मिस टायमिंग सुद्धा मात्र क्लिअर होताना पाहायला मिळतो. ही खासियत या बॉलची राहिले ती फुलटॉस बॉलची. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 67च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 10 बॉल 27. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. थर्ड मॅनला त्या ठिकाणी फेकी होत असताना पाहायला मिळते. लेग बाईचा इशारा जय पवार सरांकडून येतोय आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 68 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये NCC सफाळे संघाच्या एकंदरीत मात्र या संघाला आपण पाहू शकताय 26 धावेची गरज आहे. 9 बॉल 26 धावा. सामना अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या प्रत्येक लाडक्या प्रेक्षकांची हीच इच्छा असते की मात्र आम्ही मैदानात गेल्यानंतर सामना कोणत्याही संघाने जिंकावं, परंतु अटीतटीची लढत व्हावी, रोमॅन्टिक सिच्युएशनमध्ये तो सामना पाहायला मिळावा हीच अपेक्षा असते आणि पैसा वसूल मॅच आमची खऱ्या अर्थानं व्हावी. ह्या वेळेला बॅटची एज इथपर्यंत आवाज जरूर आला होता, मात्र सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षकाने केली चुकी. आता 8 बॉल 26 धावा. म्हणजे इथून जर षटकार चौकार येत आहेत तर या झेलचा फार मोठ्या प्रमाणात उल्लेख केला जाईल, यात तीळ मात्र शंका नाही आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं 2 झेल सुटले होते. हार्दिकने मात्र तदनंतर जबरदस्त मंगलमूर्ती विराटन संघाला पराभूतच्या छायेत नेलं. म्हणजे कॅचेस विन द मॅचेस हे जे ब्रीद वाक्य आहे ते प्रत्येक खेळाडूने पाठ करणं खूप गरजेची गोष्ट. कोणताही खेळाडू जाणून बुजून सोडत नाही. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं, एकतर त्याचं कुठेतरी यावेळेला लक्ष विचलित होतं, त्याकरता मात्र ती झेल सुटली जातात. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळण्याचा मनसुबा बनवला गेला होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी आराम के साथ मात्र या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि NCC सफाळे संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. आतापर्यंत 5 बॉलच्या समाप्तीनंतर 70 या धावसंख्येवर. म्हणजेच येणारे 7 बॉल आहेत आणि 7 बॉलमध्ये NCC सफाळे संघाला 24 धावेची गरज असेल. ही स्पर्धा आपण पाहतात SP बॉईज ट्रॉफी. पहिलं वर्ष कोरे या संघाने गाजवलं. समुद्र किनारी मात्र हा गाव असलेला, कारण समुद्र किनारा हाच त्यांच्यासाठी मैदान आहे. भरती आणि ओहोटी या 2 गोष्टी त्यांच्याकडे पाहिल्या जातात आणि तदनंतर प्रॅक्टिस करतात, हे आपण सातत्याने जाणलंय. दुसरं वर्ष मथाणी संघाने गाजवलं. कालच्या दिवसामध्ये अंतिम 5मध्ये ज्या संघाने मात्र दरवाजे ठोठावले, आता मात्र आजच्या दिवसामध्ये कोणता संघ अंतिम 5चे दरवाजे ठोठावेल याकडे लक्ष वेधित आहे. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी यावेळेला अवधूतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त 7 धावा खर्च केल्या. हे निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळालं, कारण 2 षटकांमध्ये 31 धावांची गरज असताना 7 धावा खर्च करत आता मात्र या वेळेला संघाला थांबवलंय. म्हणजे 6 बॉल 24 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास. खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते, कारण कॅलिबर आहे या खेळाडूमध्ये. 6 बॉल 24 धावा. आई भवानी दांडाखाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, वेळ दौडू नका. कालच्या दिवसात आपण पाहिलं होतं की थोडंसं उशीर झाला होता. 10:53 पहिला चेंडू कालच्या दिवसात आपण पाहिला. आज थोडीशी लवकर सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण कुंदन घरातला एक सुवर्ण संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया केडीला.
24 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. शुभम पाटीलकडे ते पोटेन्शियल आहे, परंतु आता खरी गरज असणार आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फार वेगाने मात्र पुढे सरसावेल. कलेक्ट करण्याच्या अगोदर मात्र या ठिकाणी चेंडू सुटतोय आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या जात आहेत. आता 5 बॉल आणि विजयासाठी 22 धावेची गरज आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल 22 धावा. सुंदर हिरवळ मैदान अतिशय मात्र या ठिकाणी आपण पाहतात. या मैदानाला खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत. प्रत्येकाचं मनमोहक करणारं हे मैदान आपण पाहतायत. प्रत्येकाला मात्र या मैदानात खेळण्याची इच्छा प्रकट होते, कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे शुभमजी पाध्ये स्वतः जाणतायत आणि त्याला खूप चांगल्या प्रकारचं कॉपरेट या स्पर्धेला मात्र करत असताना रोहिदासजी पाटील असतील, रॉकीदादा असतील, जीवदानी स्पोर्ट्स असतील, मात्र मनाचे राजे वेडी ग्रामस्थ मंडळी आपण पाहत आहेत. ही संपूर्ण मंडळी आहे. यावेळेला मात्र सिंगल मिळाले. आता 4 बॉल विजयासाठी जर आपण विचार केला तर अजूनसुद्धा 21 धावेची गरज आहे. 4 बॉल 21 धावा. विनायक पाटीलने जबरदस्त स्टार्ट करून दिली होती. 34 धावांचं योगदान दिलं होतं. अतिशय अप्रतिम. जर 4 बॉल 4 षटकार आले मीत पाटीलच्या बॅटमधून तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज. शुभमजी पाध्ये या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेची धडकन, आन बान शान मान सन्मान अभिमान. यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज, परंतु पायामधून चेंडू मात्र यावेळेला सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खूप चांगला कमबॅक केला. पहा, चौथं जे षटक होतं जे अवधूतचं ते निर्णायक ठरलं गेलं, कारण चौथ्या षटकामध्ये फक्त अवघ्या 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. एका गोलंदाजाला बंदी आणली, परंतु न डगमगता न डळमळीत होता आम्ही मात्र चांगलं क्रिकेट खेळणार, ही खूप महत्त्वाची भूमिका निभावली आतापर्यंत आई भवानी दांडाखाडी संघाने. ऑन साईटला खेळला गेला फटका तर अप्रतिम आहे. षटकारात परावर्तित करतोय. मित पाटीलच्या बॅटमधून येतोय एक अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. नितीश कदम आम्हाला दर्शवतात 79 धावा, म्हणजेच इथून 15 धावेची गरज आहे. येणारे 2 बॉल आहेत आणि 2 बॉलमध्ये 15 धावा. वेलकम जगदीश मोरकल. यंदाच्या हंगामामध्ये रॉकी ग्रुपमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याने मात्र मिळवण्याचा मान मिळवला. ऑन साईटला जरूर खेळला गेला आहे, परंतु डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी थोडीशी कुठेतरी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळाली नाही. एकदा वर्जित केली जाते. आता औपचारिकता बाकी राहिले, परंतु क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. हे आपण सातत्याने जाणलंय. 1 बॉल 14 धावेची गरज. ऑफ साईटला सुरेख फटका पाहायला मिळतो. गॅपमध्ये चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. आणि इथे जर आपण पाहिलं तर जवळजवळ 9 धावेने पराभूत झाला आहे तो संघ NCC सफाळे. NCC सफाळे संघाचे खेळाडू विनायक पाटील, बाबू अँड कंपनी, मी विनंती करेन की आपण शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण मार्गस्थ व्हायचं आहे, कारण या स्पर्धेचा रूल आहे मॅच समाप्त झाल्यानंतर आपले मैत्रीपूर्ण संबंध जोपासावे. त्यासाठी मात्र आपण लाईनअपमध्ये जा आणि लाईनअपमध्ये जाऊन मात्र